तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो कसे आहात? तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 5 मार्चपर्यंत या 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम होणार जमा. पहा सविस्तर माहिती. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रांनो, चला बघूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांनी पीक विम्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आपल्या राज्यात वेगवेगळ्या गोष्टींसाठी खूप मोठी संख्या आहे. उदाहरणार्थ 35.57 लाख प्रमुख प्रकल्प आहेत. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री यांनी मार्चमधील 5 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करा असा आदेश विमा कंपन्यांना दिला आहे. महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी 1.44 कोटी हेक्टर क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने 7.33 कोटी हेक्टर कापूस, 3.14 हेक्टर सोयाबीन, 2.57 कोटी हेक्टर मूग, 1.57 कोटी हेक्टर मका, 1.36 कोटी हेक्टर मसूर आणि 1.25 कोटी हेक्टर हरभरा अशा प्रकारची विविध पिके प्रामुख्याने घेतली जातात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागील हंगामात निसर्गाने साथ न दिल्यामुळे योग्य वेळी पिकाला पाऊस न मिळाल्यामुळे किंवा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पादनात 50% घट झाली आहे. शेतीत केलेला खर्च देखील उत्पादनातून मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडे मोठी आस लावून बसले आहे. शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी पावसाचा अंदाज घेऊन शेतीचा पीक विमा काढला होता. शासनाने सुरू केलेल्या 1 रुपयात पीक विमा या योजनेचा भरपूर शेतकऱ्यांनी फायदा घेतला. शेती उत्पादन न निघाल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल याची मोठी आशा आहे. काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे तर काही शेतकऱ्यांना मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनी विशेषतः पीक विमा साठी पात्र असलेल्या 32 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नांदेड, नागपूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ अशा सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये विविध पिकांचा पीक विमा जाहीर केला गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा कुठे व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे आपण वरती पाहिलेच. कोणत्या भागात पीक विमा काढण्याची परवानगी आहे हेही त्यांनी जाहीर केले. विम्याचे पैसे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.